असे सुंदर भक्त रासयात्रा प्रभू आपल्याला या कृष्ण राम कथेसाठी अवेलेबल झालेले आहेत. तर आपण सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक त्यांचा आभार मानूया आणि त्याशिवाय त्यांनी त्यांची कथा अतिशय ध्यानपूर्वक ऐकू. आणि मी आता फोन तर तिथे ठेवतो जेणेकरून प्रभूजी ही कथा सुरुवात करतील. ठीक आहे. मी लावायचं की ऍड असं लावायचं मी तसंच देतो देत असतो. हरे कृष्णा. गोपीनाथ प्रभू आवाज. यस प्रभू यस येतोय आवाज. हेडफोन लावायची गरज आहे? नाही गरज प्रभूजी, असा पण येतोय आवाज, चांगला येतोय. क्लिअर आहे? हो हो हो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरु दीनतारिणम्. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे आपल्या झूम लाईव्ह मीटिंग मध्ये आणि साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये. मी मध्ये बोलत असताना जर कधी आवाज यायचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज टाकू शकता किंवा तुम्ही स्वतःला अनम्यूट तुरंत करून मला तुम्ही सांगू शकता की आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि मी इथे काहीतरी प्रयत्न करत असेल. तर अद्वैत कृष्ण प्रभू यांच्या आशीर्वादाने आपण ही कथा प्रारंभ करण्याचा किंवा कथा करण्याचा प्रयत्न करत आहोत इथे. तर अद्वैत कृष्ण प्रभू माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आम्ही एक दुसऱ्यांना खूप वर्षापासून जाणतोय, ओळखतोय. देहू हे एक पवित्र स्थान आहे, तीर्थस्थान आहे, धाम आहे. तीर्थी कुर्वंती तीर्थानी श्रीमद भागवतम मध्ये श्लोक येतो पहिल्या स्कंदामध्ये की एखादा संत आपल्या हृदयामध्ये तीर्थ घेऊन जेव्हा भ्रमण करतो तो जिथे जिथे जातो तिथे तीर्थ निर्माण करतो. आणि देहू हे तुकाराम महाराजांचं स्थान आहे आणि त्यांनी तिथे एक मोठं तीर्थ तयार केलं. एका तीर्थामध्ये एका धामामध्ये दुसऱ्या धामाची जेव्हा आपण कथा करतो तेव्हा ते धाम सुद्धा त्या ठिकाणी प्रकट होत असतं. जेव्हा ते धाम आपल्या हृदयामध्ये प्रकट होतं आपल्या श्रवणाद्वारे, कानातून जेव्हा आपल्या हे ध्वनी जेव्हा आपल्या कानातून हृदयापर्यंत जातात आणि त्या हृदयामध्ये जाऊन ते वातावरण तयार करतात.
तिथे धाम तयार होतो. आणि असा जेव्हा हृदयामध्ये धाम निर्माण होतो तो प्रत्यक्ष समोर प्रकट होत असतो. जसं गोवर्धन इको विलेज वाड्याला एक मोठं फार्म तयार केलंय परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी. ते एक शुद्ध भक्ताची इच्छा होती आणि त्या इच्छेमुळे ते धाम पहिल्यांदा त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झालं. आणि ही इच्छा प्रभुपादांची खूप वर्षापूर्वीची होती. फार्म कम्युनिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, प्रति वृंदावन तयार व्हायला पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी पाश्चिमात्य देशामध्ये पण, जसं अमेरिकेसारख्या देशामध्ये वेस्ट व्हर्जिनिया या ठिकाणी त्या ठिकाणाला धामाला त्याला नाव दिलं न्यू वृंदावन. तर तसंच न्यू वृंदावन गोवर्धन इको विलेज या ठिकाणी तयार झालं. आणि तीच प्रभुपादांची इच्छा घेऊन जेव्हा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी तिथे प्रयत्न केला आणि तिथे धाम प्रकट झालं, तर ते धाम अगोदर हृदयामध्ये प्रकट होतं आणि नंतर प्रत्यक्ष रूपामध्ये समोर प्रकट होतं वैष्णवांच्या प्रयत्नाने आणि आचार्यांच्या आशीर्वादाने. तर जेव्हा आपण अशा कथांचं जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये ते धाम प्रकट झालं. आपल्या चेतनेमध्ये जेव्हा धाम प्रकट झालं तेव्हा बाहेर सुद्धा आपण असं धाम प्रकट करतो. म्हणजे धामाचं वातावरण बाहेर प्रकट करतो. म्हणून प्रभुपादजी म्हणतात की जे पण इस्कॉनचे सेंटर्स आहेत हे वैकुंठ सारखे आहेत, कारण तिथे भगवंत हे मुख्य केंद्र आहेत आणि त्यांच्या अवतीभोवती सगळे काही सेवा चालत असते. त्याच पद्धतीने जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये धाम निर्माण करतो तेव्हा आपण बाहेरच्या वातावरणामध्ये सुद्धा धामाचं वातावरण तयार करतो. म्हणजे धामाचं वातावरण कसं आहे? धामाचं वातावरण आहे परस्परम भावयंतु, एक दुसऱ्यांच्या प्रती सहकार्याची भावना, एक दुसऱ्यांच्या प्रती पूजनाची भावना. आणि वातावरण कसं आहे? जसं श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये वर्णन येतं की जिथे एक भृंग भुंगा हा गुणगुणत राहतो कृष्णांची महिमा. आणि ही महिमा जेव्हा गुणगुणली जात होती तेव्हा सगळे जे गायक होते, जे कृष्णांची स्तुती करत होत्या, गोपिका होत्या कृष्णांच्या स्तुती करत होत्या, तर सगळे शांत झाले. आणि भुंगा कसा कृष्णांची स्तुती करतोय हे कृष्णांनी ऐकू द्या. आपण भलेही कृष्णांची स्तुती करतोय, आपण कृष्णांची सेवा करतोय, पण त्याच वेळेस एक छोटासा जीव पण कृष्णांची जेव्हा सेवा करू इच्छितो तेव्हा दुसरे जे भक्त आहेत ते त्यांना प्रमोट करतात, उत्तेजित करतात, प्रलोभित करतात की तुम्ही भगवंतांची सेवा करण्यासाठी पुढे या. याला म्हणतात वृंदावनाचा भाव. आणि अशी भावना जेव्हा व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रकट होते तेव्हा वातावरणामध्ये प्रकट होते आणि संपूर्ण वातावरण एक तीर्थ बनतं, धाम बनतं, योग्य वातावरण बनतं सर्वांना राहण्यासाठी. आणि अशीच पण जेव्हा अशा वातावरणामध्ये एखाद्याची चेतना कलुषित होते, हृदय जेव्हा जर्जर होतं, जेव्हा या विकारांनी ग्रस्त होतं, तेव्हा मात्र ते प्रदूषण तो बाहेर पसरवायला सुरुवात करतो. असं प्रदूषण जेव्हा बाहेर पसरायला लागतं तेव्हा समाजामध्ये एक उथलपुथल निर्माण होते, एक वर्णसंकर निर्माण होतो. वर्णसंकर म्हणजे अवांछित संतती उत्पन्न करणं एवढाच अर्थ नाहीये. वर्णसंकर म्हणजे समाजामध्ये असं अवांछित वातावरण पसरवणं हे पण आहे. म्हणून असं वातावरण राखण्यासाठी आपल्याला हे शास्त्र एक समज देतं. रामायणाचा जो प्रसंग आपण अभ्यासतोय या प्रसंगामध्ये तुम्ही या कथेमध्ये इथपर्यंत आलेत की मंथना एक चांगली एक न्यूज घेऊन कैकेयीकडे येते. इथपर्यंत तुम्ही ऐकले बरोबर? तर
वातावरण आनंदाचं आहे, खुशीहालीचं आहे, सुंदरतेचं आहे, मंगलमय वाद्य वाजतायत, तुणीर, तंतुमय वाद्य, ढोल नगाडे हे सुसंगीतपणे वाजतात. पण ह्या चांगल्या वातावरणामध्ये काही असे जे लोक असतात की ज्यांना हे वातावरण अजिबात पचत नाही, त्यांना इनडायजेशन होतं आणि परिणामी डायरिया होतो. जेव्हा त्यांना डायरिया होतो तेव्हा ती दुर्गंधी ते वातावरणात पण पसरवतात. बघा, तुम्हाला अनुभव असेल अवतीभोवती, तुम्ही जो आता प्रचार करताय, भगवंतांचं नामस्मरण करताय, कीर्तन वाजवताय, ऐकताय, त्यावेळेस इतर लोकांची जी प्रवृत्ती ऐकण्याची आहे संगीताच्या बाबतीत, ती नक्कीच तुमच्याशी सहमत नसेल. कदाचित तुम्ही संकीर्तन लावल्यानंतर त्या येऊन मोठ्याने डीजेचा आवाज जोरात करत राहते, त्याचा डिस्टर्बन्स तुम्हाला होतो, त्यांना ते आवडत नाही. वन मॅन्स फूड कॅन बी अनदर मॅन्स पॉइझन. या निशा सर्वभूतानां यस्या जागृती संयमी यस्या जागृती भूतानां सा निशा पश्यतो मुने. भगवद्गीतेत कृष्ण म्हणतात की जो आत्मसाक्षात्काराच्या कार्य व्यक्तीचा जागण्याची वेळ असते, ती भौतिकवादी भोगी व्यक्तीची झोपण्याची वेळ असते. आणि त्याच्या उलट भौतिकवादी व्यक्तीची जी जागण्याची वेळ असते, ती आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची निद्रा अवस्था किंवा विश्रांती घेण्याची वेळ असते. अर्थातच दोघांमध्ये ही तफावत निर्माण होते आणि अशीच परिस्थिती अयोध्यामध्ये आपल्याला बघायला मिळते, जिथे प्रभू रामचंद्रांचा अभिषेक, राज्य अभिषेक होणार आहे. आणि ही न्यूज जेव्हा पसरली, इवन हा प्रपोजल जेव्हा मांडला गेला राज्यसभेमध्ये, तेव्हा एक मताने फर्स्ट टाइम हिस्ट्रीमध्ये ही वन साइड वोटिंग झाली, जिथे कुठल्याही प्रकारच्या दारूच्या बाटल्या वाटल्या गेल्या नाहीत, पैशाचं प्रलोभन दिलं गेलं नाही, ना इवन शेतकऱ्यांचा सोसायटी माफ करण्याची काही प्रलोभन दिलं गेलं नाही, किंवा ना लाईट बिल माफ करण्याचे प्रलोभन दिलं गेलं. अजिबात कुठल्या प्रकारचं प्रलोभन न देता फक्त एक त्यांचा प्रपोजल मांडला त्याने. काय प्रपोजल होता? प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करायचा, रामचंद्र राजा बनवायचे, असं जेव्हा प्रपोजल टाकला दशरथ महाराजांनी, तेव्हा मंत्रिमंडळामध्ये एक मताने सर्वांनी जय जयकार केला आणि सर्वांनी होकार दर्शविला. हे जेव्हा ऐकलं तेव्हा दशरथ महाराजांना मनामध्ये थोडीशी शंका निर्माण झाली. एक आनंद हा होता त्यांच्या मनामध्ये की चांगली गोष्ट आहे की माझ्या मुलाबद्दल, रामाबद्दल एवढा लोकांना प्रेम आहे आणि एक मताने ते रामाला स्वीकारायला तयार आहेत. पण दुसरी बाजू त्याची अशी आहे की दशरथ महाराजांनी एवढा वर्ष राज्य केलं, 60,000 वर्ष जवळजवळ राज्य केलं त्याने. एवढ्या वर्षामध्ये लोकांचा त्यांच्या प्रती काही असं विशेष आसक्ती त्यांना दिसली नाही की अरे मला सोडताना त्यांना थोडस वाटायला पाहिजे, अरे नाही महाराज तुम्ही असायला पाहिजे होते वगैरे. कमीत कमी एक आपण म्हणतो ना, बोलण्यासाठी तरी कमीत कमी म्हणायला पाहिजे. तसं पण जेव्हा नाही दिसलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी विचारलं की काय खरंच माझ्या राज्यामध्ये तुम्ही सुखी नव्हते? की मी कदाचित असं पण आहे का की माझ्या ह्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला खूप काही दुःख झालं किंवा त्रास भोगावा लागला? तुम्ही एकमताने तयार झाले. तेव्हा मंत्रिमंडळातील लोकांनी म्हटलं नाही, तसं नाही महाराज, तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने राज्य केलं, पण तुम्ही तुमच्या जागी 100% बरोबर आहात. पण प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी आहेत, रामचंद्र त्यांची गोष्ट काय वेगळी आहे, त्यांचं आकर्षण काय वेगळं आहे आणि हे फक्त रामचंद्रांमध्येच असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा डिप्रेशन मध्ये जाण्याची आवश्यकता नाही.
पण तुम्हाला याच्याबद्दल एक प्राऊड अभिमान वाटलं पाहिजे की तुमच्या मुलाबद्दल लोकांना किती आकर्षण आहे. तर मग जेव्हा ही सूचना पूर्ण राज्यामध्ये जेव्हा पसरली ही बातमी, सगळे आनंद मंगलमय वातावरण होतं सगळ्या ठिकाणी. आणि ही बातमी जेव्हा मंथराला कळाली, तेव्हा मंथराची प्रतिक्रिया विपरीत होती. तिच्या मनामध्ये उथल-पुथल निर्माण झाली. जेव्हा सगळं वातावरण कुशल मंगल आहे, आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे, धामाबद्दलचं आहे, त्या ठिकाणी असं वातावरण ज्याच्या हृदयामध्ये नाही, अशा व्यक्तीच्या हृदयात उथल-पुथल निर्माण होते. आणि तिने जेव्हा वर ती छतावर होती, तर मंथराबद्दल तुम्हाला थोडी चर्चा जर केली असेल कदाचित, किंवा नसेल तर थोडंसं मंथराबद्दल आपण चर्चा करू. मंथरा ही कैकेयी राज्याची एक कैकेयीची दासी होती. आणि कैकेयी जेव्हा सासरी आली, कैकेयी राज्याची मुलगी जेव्हा अयोध्यामध्ये आली सून बनून, पत्नी बनून, तेव्हा तिच्यासोबत, कारण पूर्वीची प्रथा होती की एक मुलगी जेव्हा दिली जाते लग्नाच्या रूपामध्ये, तेव्हा एक कन्यादान म्हणून त्यांना भरपूर गिफ्ट दिल्या जायच्या. हे वास्तविक कन्यादानाची प्रथा आहे. याला पुढे जाऊन विकृत स्वरूप निर्माण झालं आणि त्याला हुंडा या नावाने ओळखलं जाण्यात आलं. वास्तविक हुंडा ही पद्धती जबरदस्तीने घेण्याची नसते. स्वखुशीने बाप खुशीने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी काही वस्तू किंवा काही व्यक्ती एक गिफ्ट म्हणून देत असतो, भेट म्हणून देत असतो, कन्यादान. अशा पद्धतीने मंथरा ही पण आली आणि तिचा हमेशा एक मोटो राहायचा की ती कैकेयीची अगदी जवळची पर्सनल सर्वंट म्हणून तिला एक ते स्थान पाहिजे होतं, आणि होतं तिचं, आणि ते अबाधित राहावं अशी तिची इच्छा होती. कैकेयी ही दशरथ महाराजांची अतिशय लाडकी आणि प्रिय पट्टराणी होती. कारण कैकेयी ही सर्वात, त्यांच्या दशरथ महाराजांची किती पत्नी होती माहिती तुम्हाला? रामायण मध्ये वर्णन आहे, दशरथ महाराजांचे 350 राण्या होत्या, 350. आणि त्याच्यापैकी, आणि त्याच्यामध्ये ह्या 3 राण्या यांच्या मुख्य होत्या, कैकेयी, सुमित्रा, कौशल्या. कौशल्या सर्वात मोठी, कैकेयी सर्वात छोटी. पण कैकेयी अतिशय सुंदर होती, बोलण्यामध्ये पटू होती, आणि दशरथ महाराजांनी त्यांना सर्वात सुंदर एक राजमहल दिला होता गिफ्ट म्हणून. कैकेयी आणि ती पट्टराणी होती, म्हणून पट्टराणीची सर्वंट, दासी म्हणून कैकेयीचं स्थान होतं. म्हणजे हे सुद्धा फार उच्च स्थान आहे. जसं प्राईम मिनिस्टरचा ड्रायव्हर, त्याला पण एक प्राऊड असतो. ड्रायव्हर कोणाचा आहे? प्राईम मिनिस्टरचा. मोठ्या व्यक्तीचा सर्वंट होणं सुद्धा मोठी गोष्ट असते. कैकेयीला, मंथराला हेच पाहिजे होतं आणि हे टिकून ठेवायचं होतं. पण जेव्हा न्यूज मिळाली की रामचंद्र राजा बनणार, तेव्हा राजमाता कोण होईल? कौशल्या. कौशल्या जर राजमाता झाली तर कैकेयीचं स्थान दुय्यम होईल, आणि दुय्यम राणीची जरी पर्सनल दासी असली तरी पण तिचं स्थान दुय्यमच राहील. म्हणून तिचा हा स्वार्थ, या स्वार्थापोटी तिने कैकेयीची बुद्धी भ्रष्ट करायला सुरुवात केली. ती जेव्हा त्यांच्या राज्यातून, कैकेयी राज्यातून जेव्हा अयोध्यामध्ये आली होती मंथरा, तेव्हा कैकेयीने तिला तिच्या जागी तो स्थान देणं आवश्यक होतं. म्हणून म्हटलं जातं की ज्या व्यक्तीचं जे स्थान आहे, कधी कधी भावनावश आपण कुठल्या व्यक्तीला, जो बाहेरचा आहे किंवा कमी स्तराचा आहे, त्याला मोठं स्थान देऊन नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते.
म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा आपण खूप खुश असतो ना, लक्षात ठेवा हे दोन गोष्टी हमेशा. जेव्हा आपण खूप खुश असतो, आनंदी असतो, तेव्हा कधीच कोणाला प्रॉमिस करू नये की मी हे तुम्हाला देईन, मी हे तुम्हाला करेन. हे अजिबात कोणाला प्रॉमिस देऊ नये. कारण खूप खुशीच्या वातावरणामध्ये आपण काय देणार आहे त्याचं भान राहत नाही. दुसरा, जेव्हा आपल्याला खूप क्रोध येतो तेव्हा कुठला निर्णय घेऊ नये. कारण क्रोधाला डोळे नसतात. त्या निर्णयामध्ये आपला निर्णय चुकीचा 100% असू शकतो. म्हणून खूप क्रोधाच्या वेळेस निर्णय घेऊ नये, खूप आनंदाच्या वेळेस प्रॉमिस करू नये. आणि दशरथ महाराजांची अगदी ह्याच चुका त्यांनी 2-3 वेळा केल्या. जेव्हा ते खूप खुश होते तेव्हा त्यांनी प्रॉमिस केलं, त्यांच्या घरी जेव्हा अतिथी आले, पुढे रामायण जसं पुढे जातं, पुढची गोष्ट नाही, याच्या अगोदरचीच गोष्ट आहे की जेव्हा त्यांच्या घरी विश्वामित्र येतात, विश्वामित्राचं खूप चांगलं स्वागत करतात. विश्वामित्र आल्यानंतर विश्वामित्रांना स्वागत केल्यानंतर बसल्यानंतर बोलता बोलता ते त्यांना प्रॉमिस देऊन टाकतात एक दशरथ महाराज की तुम्ही हे ऋषीवर तुम्ही जे म्हणाल सांगा मला की मी तुमची काय सेवा करू, तुम्ही जे सांगाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या योग्यतेच्या बाहेर आपण काही प्रॉमिस करू. आनंदाचा क्षण आहे, साधूची सेवा करायची इच्छा आहे, पण काय करू शकतो. आणि मग साधूने जेव्हा अशी गोष्ट मागितली तेव्हा साधूने काय मागितलं विश्वामित्रांनी, राम लक्ष्मण हे दोघे मला द्या, ताटकाला मारायचंय. तेव्हा मात्र दशरथ महाराज हे खूप घाबरले आणि खूप दुःखी झाले. हा पहिला प्रसंग येतो जेव्हा ते स्वतः प्रॉमिस देऊन पश्चाताप करत होते. पुढे एकदा असाच प्रसंग जेव्हा येतो की जटायूचा जेव्हा संपातीने जेव्हा त्यांना वाचवलं. संपाती हे जटायूचे मोठे भाऊ. आणि जेव्हा दशरथ महाराजांनी युद्ध पुकारलं होतं शनिदेवाशी, कशासाठी? कारण त्यांच्या राज्यामध्ये 12 वर्ष कंटिन्युअसली दुष्काळ पडला होता. आणि म्हणून दशरथ महाराजांनी बघितलं की शनी देवाची एवढी हिंमत, म्हणजे एवढी दशरथ महाराजांमध्ये शक्ती होती की ते शनीची पण युद्ध करू शकत होते. तर म्हणून त्यांचा रथ, आणि दशरथ महाराजांचा रथ हा 10 दिशाला फिरू शकत होता. 10 दिशा कुठल्या माहिती आहेत तुम्हाला? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, निवृत्त, वायव्य, ईशान्य 8 झाल्या. आणि मी खाली म्हणजे खालच्या लोकांपर्यंत, खालचा लोक जो सुरुवात होतो आपण कुठून? पृथ्वीपासून खाली, तल, अतल, वितल, महातल, रसातल, तलातल आणि पाताळ असे 7 लोक. त्या लोकांमध्ये पण त्यांचा रथ जाऊ शकत होता. आणि वर जे लोक आहेत, वरचे लोक कुठले? पृथ्वीच्या वर कुठला आहे? आपण म्हणतो ना ओम भूर्भुवः स्वः, भू आणि भुवर. भुवर लोक, स्वर्ग लोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि ब्रह्मलोक, ह्या लोकांपर्यंत, वरच्या लोकांपर्यंत 10 दिशांना त्यांचा रथ फिरू शकत होता. म्हणून त्यांचं नाव पडलं होतं दशरथ. 10 दिशांना रथ फिरतो त्याचं नाव दशरथ. तर एकदा त्यांनी आक्रमण केलं शनिदेवांवर, आणि शनिदेवांची कुपित दृष्टी फक्त पडली, कारण त्यांनी बघितलं की हे आक्रमण करताय, आणि त्याच्याने त्यांच्या रथाचा बॅलन्स गेला आणि रथ त्यांचा पडू लागला खाली. आणि जेव्हा पडत होते तेव्हा एक मोठा विशाल पक्षी तिथे आला आणि त्यांनी त्यांच्या पाठीवर त्यांना वाचवले, सामावून धरलं. आणि त्या विशाल पक्षीचं नाव होतं संपाती. जेव्हा त्यांना वाचवलं तेव्हा त्यांनी दशरथ महाराजांनी खूप खुश होऊन संपातीला म्हटलं, त्या पक्षाला म्हटलं की माग, मी तुझ्यावर खूप खुश आहे, माग, काही माग, मी राजा आहे, तुला जे पाहिजे ते दे. संपातीने म्हटलं की मला अजून काही नको आहे, फक्त एक माझं प्रॉमिस आहे, एक मला माझी इच्छा आहे की तुमचा जो पुत्र आहे तो माझा पुत्र व्हावा. तुमचा पुत्र हा माझा पुत्र व्हावा. आणि दशरथ महाराजांनी विचार केला की त्यांना काही पुत्रच नव्हतं त्यावेळेस. एवढं त्यांच्या 353 राणी होते, तरी पण त्यांना एक पण पुत्र नाही. त्यांनी विचार केला की पुढे पुत्र होईल नाही होईल काहीच माहिती नाहीये. प्रॉमिस तर देऊन टाकलं त्याने, ठीक आहे तथास्तु, तुम्ही जसं म्हणत आहात, माझा पुत्र तुमचा पुत्र.
आणि पुढे जाऊन मग प्रभू रामचंद्रांना त्यांचं हे वचन पूर्ण करावं लागलं की ज्याने पुत्र रूपाने जटायूला, कारण जटायू हा संपातीचा भाऊ आणि प्रभू रामचंद्रांनी त्यांना एका पुत्रासारखं त्यांना एक अग्नी दिली जेव्हा जटायू सोबत झालं तेव्हा. तर हे 2 वेळा आणि तिसऱ्या वेळा ही गोष्ट अशी घडली की दशरथ महाराजांनी प्रॉमिस केले की ती चुकीची प्रॉमिस की तेव्हा त्यांची कॅपॅसिटी नव्हती आणि तेव्हा ते खूप खुश होते किंवा जेव्हा युद्धामध्ये एकदा युद्ध होतं देवतांसाठी दशरथ महाराज युद्ध करत होते, असुरांशी युद्ध करत होते आणि त्यावेळेस कैकेयी त्यांचे रथ सारथी बनले होते, रथ हाकत होते आणि त्यावेळेस जेव्हा घायल झाले ते अशा वेळेस त्यांच्या रथाचे चाक जो आहे त्या चाकावर प्रहार झाला आणि चाक त्यांचे चाक एक बैलगाडीला चाक असतो बघा आणि चाक बाहेर निघू नये म्हणून अशी एक लोखंडाचे असे खीळ टाकलं जातं बघा, कानखिळी म्हणतात त्याला, असं खीळ टाकलं जातं जेणेकरून ते निघू नये म्हणून. तर ती नेमकी तुटली होती आणि चाक आता बाहेर पडणार होत्या आसमधून. चाक बाहेर निघालं तर रथ कोसळेल आणि दशरथ महाराज खाली पडतील आणि त्यांचा वध होऊ शकतो. म्हणून कैकेयीने बघा, कैकेयी किती प्रामाणिक आणि किती प्रिय राणी आणि तिचा पण किती प्रेम होता आपल्या पतीवर. तिने आपले बोट त्याच्यामध्ये टाकलं, बोट त्याच्यामध्ये त्या होलमध्ये टाकलं जेणेकरून रथ बाहेर निघू नये म्हणून, हे चाक बाहेर निघू नये म्हणून. विचार करा की तिचं किती प्रेम होतं प्रभू दशरथ महाराजांवर. शिवाय जेव्हा चाक फिरेल तेव्हा बोटाला तिच्या किती वेदना होत राहतील तरी तिने सहन केलं आणि रथ त्या युद्धभूमीतून ती बाहेर घेऊन गेली अशा ठिकाणी आणि दशरथ महाराजांना शुद्धी आली आणि विश्रांती झाली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आक्रमण केलं दशरथ महाराजांनी. तेव्हा दशरथ महाराज खूप खुश झाले कैकेयीवर आणि कैकेयीला म्हटले की हे कैकेयी तू माग, मला 2 वर मी तुला देतो, तू जे मागायचे मागू शकतेस. पण कैकेयी तेव्हा म्हटली की मला काहीच नकोय, तुमच्या सोबत मी सुखी आहे, मला याच्या व्यतिरिक्त काहीच नको. ते म्हणजे नाही, तू माग, मी तुला द्यायला तयार आहे. आणि तेव्हा तेव्हा कैकेयी म्हटली की मी आता नाही हे वर मागेत, मला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी मागेन. आणि नेमकी तोच वर आता इथे पुढे कैकेयी मागणार आहे मंत्राच्या सांगण्यावरून. तर म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की आपण प्रॉमिस करताना किती विचारपूर्वक प्रॉमिस केले पाहिजे. अति आनंदाच्या वेळेस, अति दुःखाच्या वेळेस व्यक्तीचा बुद्धीची क्षमता आहे ती स्विच ऑफ होते आणि म्हणून कार्य बुद्धिपूर्वक होत नाही आणि म्हणून समस्या निर्माण होतात. तर ही मंथरा जेव्हा अयोध्यामध्ये हिच्या सोबत आली होती, कैकेयींच्या सोबत आली होती, तेव्हा तिचं हमेशा हाच उद्देश होता की मी कशी प्रॉमिनंट दासी असली पाहिजे. म्हणजे माझ्या अंडर इतर सगळ्या दासी येतील, ही तिची भावना होती. आणि जेव्हा तिने ही न्यूज ऐकली की रामचंद्रांना राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा तिच्या आतमध्ये उथल-पुथल व्हायला सुरुवात झाली आणि ती आली आणि ती छतावर चढली, वर राजमहालाच्या छतावर चढली. तिला न्यूज कळली, लोकांची गर्दी चालू आहे, राज्यामध्ये वाद्य वाजतायत, काहीतरी मंगलमय वातावरण सुरू आहे, रस्ते सुगंधित अत्तराचे सुगंधित द्रव्याने शिंपडले जात आहेत. हे जेव्हा तिने बघितलं तेव्हा तिला वाटलं की काहीतरी न्यूज आहे आणि रावलं नाही म्हणून ती छताच्या वर गेली, महालाच्या छतावर गेली, जाऊन बघायला लागली की काय चालू आहे तिकडे. ते दिसल्यानंतर ते येऊन तिने चौकशी केली खाली आणि तेव्हा तिला कळालं की रामाला राज्याभिषेक घोषित केलेला आहे. तेव्हा ती खूप दुःखाने आली आणि कैकेयीला ही बातमी सांगण्यासाठी की अशी खबर आहे, तुला माहिती आहे का? कैकेयीने जेव्हा ही बातमी पहिल्यांदा तिच्या कानावर पडली तेव्हा कैकेयी एवढी आनंदित झाली की तिने तिच्या गळ्यातला मोतीचा हार काढून कैकेयीला भेट म्हणून दिली की खूप चांगली न्यूज आणलीस. कैकेयीचं किती प्रेम होतं रामावर बघा. ती कधी राम आणि भरत याच्यामध्ये भेद करत नव्हती. राम तिला भरतापेक्षा पण जास्त प्रिय होता आणि म्हणून कैकेयीला दिलेला राजमहल हा तिने सीताला लग्नामध्ये भेट दिली होती, दिला होता. विचार करा किती प्रेम होतं तिचं.
पण एवढं जवळचं घनिष्ठ प्रेमाचा संबंध असून सुद्धा व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होण्याची शक्यता आहे जेव्हा तो अशा संघामध्ये राहतो. मंथराने जेव्हा तो मोतीचा हार आपल्या हातात घेतला तेव्हा तिला एवढा राग आला आणि रागाच्या भरात तिने तो मोत्याचा हार फेकून दिला. जेव्हा जमिनीवर तो जोरात आदळला तेव्हा ते विस्कटले, तुटला तो, मणी बिखरले. विचार करा, एक दासी एक आपल्या राणी समोर तिची एवढी हिंमत कशी होऊ शकते? दिलेली गिफ्ट तिच्या समोर फेकणं, जसं म्हणतो ना की तोंडावर मारल्यासारखं झालं. ती पण एक दासी अशी करू नाही शकत. का तिची करायची हिंमत झाली? कारण तिला तेवढ्या बंधनामध्ये कधी ठेवलं गेलं नव्हतं. म्हणून म्हटलं होतं मी सुरुवातीला की जेव्हा एखादा व्यक्ती ज्या स्तराचा असेल त्याला त्या स्तरावर आपण ठेवण्याचा, त्याला जास्त वर जर आपण उचलण्याचा प्रयत्न केला तर पुढे जाऊन अशी समस्या निर्माण होऊ शकते. त्याच्या योग्यतेनुसारच त्याला त्याची वागणूक दिली गेली पाहिजे. हे प्रिन्सिपल आपण आपल्या जॉब मध्ये करू शकतो. आपल्या अंडर काही लोक आहेत त्यांच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे. पण तो जो रिलेशन आहे बॉस आणि मॅनेजर, बॉस आणि वर्कर्स, तो हमेशा मेंटेन ठेवला गेला पाहिजे. कधी-कधी भक्तगण प्रश्न विचारतात की आम्ही आमच्या कामाच्या वातावरणामध्ये, जॉबच्या ठिकाणी आपण जर वैष्णव आहे, सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. पण आपले जे लेबर्स आहेत त्यांना समान वागणूक दिली तर ते काम करत नाही. मग काय करायला पाहिजे? ऑफकोर्स तुम्ही त्यांच्याशी त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे. ज्या पद्धतीचा तुमचा तिथला स्तर आहे. अन्यथा कामामध्ये समस्या निर्माण होईल. आणि जेव्हा आपण रिलेशन व्यवस्थित ठेवलं गेलं नाही, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल जशी या ठिकाणी घडली. की उलट उत्तर तिने तो हार फेकून दिला मंथराने. आणि ती कैकेयीला म्हणायला लागली, "अरे निठल्ली, मूर्ख, तुला माहित आहे का काय खबर आहे? तुला माहित आहे का की रामाला राज्य अभिषेक करणं म्हणजे याचा अर्थ काय?" समजवायला लागली ती. काय? की याचा अर्थ असा आहे की तुझा जो भरत आहे तो रामाचा दास बनेल आणि तुला कधीही राजमाता बनण्याचं सौभाग्य मिळणार नाही आणि राम भरताला डावलून ठेवेल, दाबून ठेवेल, सेवक पद्धतीने त्याच्याकडून कामं करून घेईल. तुला वाटतंय का की तुझा मुलगा दास झाला पाहिजे? मंत्रा म्हटलं त्यात काय विशेष आहे? आणि माझा भरताचा रामावर किती प्रेम आहे. जरी राजा असो किंवा नसो, आता पण तो रामाची एक दास रूपाने त्यांची सेवा करतोय आणि मला हे खूप प्रिय आहे आणि राम सुद्धा मला प्रिय आहे. मंत्रा म्हटली की राम जर राजा बनला तर राम त्याच्या आईला विशेष स्थान देईल, तुला स्थान नाही मिळणार. तू कनिष्ठ मानली जाशील आणि दशरथ तुझ्याकडे लक्ष नाही देणार. तर दशरथ तुझ्याकडे लक्ष देणार नाही म्हणजे पण जेव्हा कैकेयीने ही गोष्ट ऐकली, कैकेयीला म्हणाली असं होणं शक्यच नाहीये. कारण मला माहिती आहे की दशरथ राजा किती माझ्यावर प्रेम करतायत आणि माझ्या सौंदर्यावर किती ते भाळलेले आहेत. आणि त्यामुळे माझ्यावर एवढं प्रेम असल्यामुळे असं शक्यच होणार नाही की ते मला सोडून बाकीचे कौशल्य आणि सुमित्रा यांच्यावर विशेष प्रेम दाखवतील. असं शक्यच होणार नाही. याचा त्याला पूर्ण विश्वास होता आणि त्याच्यामुळे कैकेयी मंथरा ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होती ते कैकेयीच्या मनाला पटत नव्हतं किंवा कैकेयी तिला झिडकारून लावत होते. पण जेव्हा मंथराने हा पॉइंट जेव्हा उचलला, कुठला? की जेव्हा राम राजा बनेल तेव्हा कौशल्या राजमाता बनेल आणि कौशल्या म्हणजे तुझी सौतन राजमाता बनेल म्हणजे तू कौशल्याची दासी बनशील. ही गोष्ट जेव्हा मंथराने सांगितली तेव्हा कैकेयी एकदम हडबडून जागी झाली.
कारण किती जरी झालं तरी संवादचं जे नातं असतं, कॉम्पिटिशन आली इथे. इथे ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य ही भावना जेव्हा आली, तेव्हा त्याची बुद्धी कलुषित झाली. याच्या अगोदर मंथरा जेवढे पण आर्ग्युमेंट करत होते, सांगत होते, कैकेयीला वाटायचं की अरे ही शूद्र, पुअर दासी, हिचं हृदय किती व्यथित होत आहे, हिचं हृदय किती किती छोट्या प्रवृत्तीचा विचार करणारा आहे. आणि कैकेयीला तिची कीव येत होती. तिच्या या विचारांमुळे तिला कीव येत होती आणि म्हणून ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. पण ऐकत मात्र जरूर होती. आणि जेव्हा हा पॉइंट समोर निघाला, तेव्हा मात्र तिची बुद्धी भ्रष्ट व्हायला सुरुवात झाली. आपण जेव्हा अशी निंदा ऐकतो ना इतरांकडून, तेव्हा आपल्याला त्याच्याशी जर काही संबंध नसेल इतर वैष्णवांशी, तर आपल्याला असं वाटेल कधी-कधी, की सांगणारा जो व्यक्ती आहे, झाला असेल त्यांचा काही प्रसंग म्हणून बोलतोय. आपल्याला थोडीशी कीव येईल किंवा आपल्याला वाटेल, की ठीक आहे, इट्स ओके. पण जर आपण तरी पण जर ते ऐकत राहिलो, ऐकत राहिलो, ऐकत राहिलो, भलेही आपल्याला फुल कॉन्फिडन्स आहे, की मी याच्याने प्रदूषित होणार नाही. पण निंदा हे विषासारखं आहे. जेव्हा विष ओतलं जातं, तेव्हा ते आपल्याला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा निंदारूपी विष आपण जेव्हा कानात ओतू देतो कोणाला, तेव्हा ते हृदयामध्ये जाऊन फार मोठा अनर्थ निर्माण करतं. म्हणून निंदापासून आपण कसं स्वतःला वाचवलं पाहिजे, हे या स्टोरीमधून आपल्याला शिकायला मिळतं. महत्वाचा पॉइंट बघा इथे आता असं आहे, की जेव्हा आपण आणि जिथे-जिथे ही गोष्ट घडलेली आहे ना, तुम्हाला स्वतःला अनुभव असेल, व्यावहारिक अनुभव असेल. माहेरचा व्यक्ती जेव्हा पण स्त्री घेऊन येते ना, आपल्या सासरी, प्रॉब्लेमच तयार होतात. महाभारतामध्ये गांधारीने माहेरचा माणूस कोण आणला होता? शकुनी. आणि शकुनीने एवढा खल, एवढा दुष्ट यंत्रणा रचून पूर्ण कौरवांचा नाश केला. माहेरचा व्यक्ती. माहेरच्या व्यक्तींना दोष नाही. पण जेव्हा माहेरचा व्यक्ती सासरच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करतो, तेव्हा समस्या निर्माण होते. कुठल्याही वधूने, कुठल्याही नवविवाहिताने आपल्या माहेरशी प्रेम ठेवणं याचं चुकीचं नाहीये. त्यांचं मार्गदर्शन घेणं याचं चुकीचं नाहीये. पण जेव्हा ती त्या माहेरच्या व्यक्तीला सासरच्या गोष्टीमध्ये, सासरच्या प्लॅनिंग्समध्ये किंवा सासरच्या व्यवहारामध्ये जेव्हा ढवळाढवळ करण्याचा अधिकार देते, तेव्हा समस्या व्हायला सुरुवात होते. मी एक ठिकाणी माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, की एक स्त्री आता म्हणजे त्यांचं लग्न होऊन जवळ-जवळ 7-8 वर्ष 6-7 वर्ष झाले. 2 मुलं आहेत. पण जेव्हा लग्न होऊन जेव्हा ती माहेरी आली, तेव्हा तिच्या आईचा त्या मुलीवर एवढा होल्ड होता, की ती फोन कॉल करून सगळं तिला डिटेल विचारत राहायची. "काय गं कशी आहेस?" आई विचारते मुलीला, "कशी आहेस? जेवली का? खाल्लं का? काय भाजी होती? काय खाल्लं? नवऱ्याला काय दिलंस? सासू-सासरे काय म्हणतात?" "अच्छा असे म्हणतात? असे कसे म्हटले ते? अजिबात ऐकून घेऊ नको तू. तू सुरुवातीपासून जर ऐकून घ्यायला सुरुवात केलीस ना, नंतर तुला ते दाबून ठेवतील बरं का." वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने ती तिचे कान भरत होती. जेव्हा मुलगी सासरी जाते ना, तेव्हा ती सासरची होते. माहेरचा तिचा अधिकार संपतो. ऑफकोर्स आज कानून काय वेगळं सांगतं. तिचा पण हिस्सा असतो. ठीक आहे, ती गोष्ट आहे. पण राहिली गोष्ट प्रोटेक्शनची, संरक्षणची, तर ती सासरची जिम्मेदारी आहे. हां, आपण मार्गदर्शन करू शकतो, काळजी घेऊ शकतो. पण व्यवहारामध्ये जेव्हा आपण अशी उथल-पुथल, ढवळाढवळ करतो ना, तेव्हा समस्या निर्माण होतात. आणि त्याच्याने काय प्रॉब्लेम झाले, की ती मुलगी जेव्हा सासरी आली होती, तेव्हा सासरचे वादविवाद तिला
ती सगळी आपल्या आईला सांगत राहायची आणि आई तिला तिकडून काउन्सिलिंग करायची. आणि तिच्या संसारामध्ये एवढ्या समस्या निर्माण झाल्या की आज, आता मागच्या वर्षाची गोष्ट आहे, की 2 मुलं आहेत तिला. एक मुलगी पहिली 5वीला आहे, दुसरा मुलगा आता झाला जवळजवळ 2 वर्षाचा मुलगा असेल. त्यांचे एवढे भांडण, एवढ्या स्टेज पर्यंत पोहोचले ते भांडण त्यांचं दोघांचं, सासू सासऱ्यांप्रती आणि नवऱ्याशी, की अक्षरशः ते घर सोडून माहेरी निघून गेली. मला नाही करायचं संसार. आणि डायव्होर्स केस पर्यंत त्यांची गोष्ट आली. म्हणजे संसारामध्ये विभाजन निर्माण करण्यासाठी हा किती मोठा वाटा आहे त्यांचा, विचार करा. म्हणून जे पण आई वडील आहेत त्यांनी हा मोठा लेसन्स या महाभारतातून आणि रामायणामधून घेतला पाहिजे, की आपण किती आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे. रामायण हा व्यवहारिक ग्रंथ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कागद फाडताय ना, कापड फाडताय, फाडण्यामध्ये आपण बरेच वेळा एक्सपर्ट होतो. कधी कधी दुसऱ्याचं हृदय पण फाडून टाकतो. कधी तुमच्यापैकी कोणी दूध फाडलंय? दूध फाडता येतो? माताजींना खास करून प्रश्न आहे. नाही? पनीर करायचं ना प्रभूजी? बरोबर माताजी. दूध फाडण्यासाठी एक पक्षी आहे बघा, त्याला हंस, त्याच्यामध्ये एक क्षमता आहे. जर तुम्ही किती पाणी ओतून जरी त्यात दिलं तरी तो फक्त दूध पिणार आणि पाणी वेगळं करणार. त्याला म्हणतात निरक्षीर विवेक. नीर आणि क्षीर, क्षीर म्हणजे दूध, याच्यामध्ये भेद करण्याचा विवेक त्याच्यामध्ये आहे. पण तो नीर क्षीर विवेक आपल्यामध्ये नाहीये, मनुष्यामध्ये नाहीये. पण कुठल्या गोष्टीचा आधार घेऊन तो करू शकतो. तो त्याच्यामध्ये जर एक निंबू पिळून टाकलं त्याने, तर नीर क्षीर वेगळं वेगळं होईल. दूध फाटतो. दुधाची आणि पाण्याची एवढी गाढी दोस्ती आहे की दोन्ही एकमेकाच्या जवळ गेल्याने एवढे एकरूप होतात की समोरचा व्यक्ती ओळखू पण शकत नाही की तुमच्या दुधामध्ये किती पाणी आहे. एवढी दोघांची घनी दोस्ती आहे. आणि जेव्हा या दोघांच्या दोस्तीमध्ये जो प्रॉमिस होतो की आम्ही एक दुजे के लिए आहे, आम्ही कधी तुझा एक दुसऱ्याचा संग सोडणार नाही, असं जेव्हा त्यांचे प्रॉमिस आहे, आणि जेव्हा त्या दुधाला कढईमध्ये उकळवलं जातं तेव्हा पाणी म्हणतो की जरी माझी मरण्याची वेळ आली तरीही मी तुझ्याशी बेईमानी करू शकत नाही. एक वेळ मी अगोदर माझा प्राण देईन तुझ्यासाठी. आणि म्हणून पाणी म्हणतो की म्हणून मी वाफ होऊन आटून निघून जाईल, पण तुला जळू देणार नाही. एवढी गाडी दोस्ती. आणि दूध काय म्हणतो माहितीये? दूध म्हणतो की मी पण तुझ्या प्रती माझी जी मैत्रीची जी भावना आहे, मी सुद्धा काही कमी पडणार नाही. जसं माझा मित्र मला सोडून जायला लागेल पाणी वाफेच्या रूपाने, तसं मी सुद्धा माझं अस्तित्व ठेवणार नाही आणि मी पण कढईतून बाहेर निघेन ओतू होऊन आणि सुसाईड करेन आगीमध्ये. सगळं बाहेर निघेन दूध. दोघांची एवढी दोस्ती, विचार कर. प्राण देण्यासाठी एक तयार आहेत. पण त्याच्यामध्ये एक निंबू येतो ना छोटासा, निंबूचे 10 थेंब जेव्हा येतात ना, किती गाढी दोस्ती आहे. एक दुसऱ्यासाठी प्राण द्यायला तयार झाले आहेत. पण एक निंबूचा एक थोडासा जर ज्यूस पडला ना, दोघांचा बंटवारा होतो, जिवंतपणे बंटवारा होतो. पाणी वेगळं जातं, दूध वेगळं जातं, आणि हमेशा हमेशा के लिए, सातत्यासाठी, अनंत काळासाठी एक दुसऱ्यापासून वेगळे होतात. पुन्हा कधी मिक्स नाही होऊ शकत ते. तुम्ही किती प्रयत्न करा, निंबूने जर दोघांना फोडलं पाणी आणि दुधाला, कधी एकत्र येऊ नाही शकत. तो जो निंबू आहे ना,
किती जरी कॉन्फिडन्स असेल, कॉन्फिडंट आपण असू की आमची मैत्री, आमचं रिलेशन पक्क आहे, त्याच्यामध्ये निंबू कधी येऊ देऊ नये. आणि काय निंबू म्हणजे काय माहितीये? मंथरा. मंथरा नावाचा जो निंबू आहे, जेव्हा आपल्या व्यवहारामध्ये आणि रिलेशन मध्ये जेव्हा म्हणजे पिळला जातो ना, तेव्हा रिलेशन मध्ये ब्रेकअप होत. म्हणून वैष्णव आचारसंहितेनुसार ही गोष्ट खूप काळजीपूर्वक आपण लक्षात घेतली पाहिजे. जसा निंबूचा थेंब पडला की नाही लगेच अवॉइड करायला पाहिजे. पुन्हा त्याला ऐकत नाही राहायला पाहिजे. निंदा, म्हणून वैष्णव निंदा हा सर्वात मोठा अपराध मानला जातो. हातीमत्त अपराध. हाती माता, तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की हाती माता. हाती माता म्हणजे काय माहितीये? मत. मत म्हणजे वेडा. वेडा झालेला हाती. हाती वेडा झालेला तुम्ही कधी पाहिला नसेल ना, बघा कधी तुम्ही, म्हणजे समोरासमोर नका बघू. एखाद्या व्हिडिओज वगैरे भेटला आजकाल युट्यूबवर तुम्हाला, ते पण बघायला मिळेल. पण माझं असं काय तुम्हाला इन्व्हिटेशन नाही की युट्यूबवर हे सगळ्या गोष्टी शोधत बसा. वेडा झालेला हाती हा समोर कोण आहे हे बघत नाही, काय आहे हे पण बघत नाही, हे पण बघत नाही. तो झाड असेल तरी सोंडीने पकडून त्याला उपटून फेकून देतो. गाडी असेल त्याला गाड्याला सुद्धा पलटी मारतो. ताकद किती आहे हातीमध्ये. समोर काहीही असलं ना त्याला नष्ट करून टाकतो. कंटिन्यू. तर नष्ट करून टाकतो. वेडा हाती, हातीमत्त, हातीमाता. मग किती पण चांगल्या पद्धतीने जर एखादा बगीचा आपण केलेला असेल, तो हाती, वेडा हाती जर त्यात घुसला तर पूर्णपणे नष्ट करून टाकतो. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात की भक्ती लता जी आपण आपल्या हृदयाच्या गार्डन मध्ये जी वाढवलेली आहे ना, तिच्यामध्ये हा वेडा हाती आपण येऊ नये दिला पाहिजे. कुठला वेडा हाती? वैष्णव अपराध. आणि या 10 नाम अपराधांपैकी सर्वात प्रथम अपराध हा आहे वैष्णव अपराध. वैष्णव अपराध होण्याचे कारण काय माहितीये? आपण दुसऱ्यांना फार लाईटली घ्यायला लागतो. आणि लाईटली घेण्याचं एक कारण म्हणजे प्रजल्प. उगीचच काहीतरी चर्चा, ज्या चर्चेने, प्रजल्पाचा अर्थ आहे की असा जल्प, जल्प म्हणजे बोलणं, टॉक, की ज्याचा काही उपयोग नाही आपल्या व्यवहारामध्ये पण आणि भक्तीशी संबंधित काहीच त्याचा अर्थ नाही किंवा काही त्याचा महत्व नाही. तो प्रजल्प. आणि त्याला म्हणतात, म्हणून चैतन्य चरितामध्ये म्हणजे म्हटलेलं आहे की ग्राम्य कथा, चैतन्य महाप्रभू स्वतः म्हणतात रघुनाथदास गोस्वामी, ग्राम्य कथा न शुनिबे. ग्राम्य कथा ऐकून. ग्राम्य कथा का शब्द वापरला? आमचे चौपाटी गोपीनाथ मंदिराचे एक सिनियर कॉंग्रिगेशन महाप्रभू प्रभू हे म्हणतात की ग्राम्य कथा शब्द का वापरला त्यांनी विशेष करून माहितीये? कारण शहरातल्या लोकांना अशा चव्हाट्यावर बसून गप्पा गोष्टी मारण्यासाठी वेळ नसतो, कारण त्यांचं जीवन असं एकदम गाढवासारखं असतं, कष्ट करून त्यांचं जीवन जातं. पण गावातल्या लोकांना खूप वेळ असतो. ते म्हणतात कट्ट्यावर बसून गपशप मारण्यामध्ये, चर्चा मारण्यामध्ये, दुपारचा स्वयंपाक झाल्यानंतर बसून गोष्टी रंगवण्यासाठी त्यांच्याकडे खूप वेळ असतो. म्हणून म्हणतात ग्राम्य कथा. म्हणजे याचा अर्थ असा नाही की गावातल्या सगळ्याच स्त्रिया किंवा सगळ्याच पुरुष असे आहेत की जे रिकामे फिरतात, नाही, असं नाही याचा अर्थ. पण जिथे जिथे आपल्याला वेळ आहे तो वेळ आपण कशा कशा पद्धतीने वापरला पाहिजे. मला सांगा तुम्ही, तुमच्याकडे उद्याच्या दिवसात तुमच्याकडे जर 5 करोड रुपये आहेत किंवा तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला 5 करोड रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं की हे ठेवा तुमच्याकडे, तुम्हाला जसा वापर करायचा तसं करा, काय करणार तुम्ही? पैशाचा वापर 5 करोड रुपयाचा कसा वापर करणार? कोणी आला त्याला असंच देऊन टाकणार?
असेच उधळणार किंवा असेच रस्त्यावर फेकून देणार. एखादा विचार तुम्हाला का हो तुम्ही असे पैसे असं का बरं फेकताय, तुम्ही काय नाही बस टाइमपास. नाही करणार आपण. आपल्याकडे जे आयुष्याचे जे क्षण आहेत, मिनिटं आहेत, ते करोडोच्या धनासारखे आहेत. बऱ्याच वेळा आपण किती सहजासहजी म्हणतो नाही की टाइमपास म्हणून करतो. पास करायला टाइम आहे कुठे आपल्याकडे की जो असं बिना प्रयोजनाशी आपण पास करू? नाही. म्हणून आपण प्रजल्प टाळला पाहिजे आणि तो वेळ योग्य कार्यासाठी लावला पाहिजे. आपलं ऑक्युपेशन साठी, आपलं भक्तीमध्ये आपण प्रगती कशी करू त्याच्यासाठी, वैष्णव संघासाठी, प्रीती वाढवण्यासाठी, ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छसी, ह्या गोष्टीसाठी आपला वेळ आपण खर्च केला पाहिजे. अन्यथा मंथरा निंबू घेऊन येणार आणि आपल्या रिलेशन मध्ये निंबू पिळणार. आणि त्याच्याने लक्षात ठेवा ही गोष्ट निंबूची आणि रिलेशन मध्ये आपण इतरांशी व्यवहार करताना सुखामध्ये आणि क्रोधामध्ये कशा पद्धतीने काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. तर आणि असा रिलेटिव्ह व्यक्ती की ज्याने आपल्या निजी गोष्टीमध्ये त्याला इंटरफेअर करण्याचा आपण त्याला किती अधिकार देतो. जसे दासी असून सुद्धा ती आपल्या मालकीन तिच्या जीवनाशी, तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करते. तो अधिकार आपण व्यक्तीला किती दिला पाहिजे हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग जेव्हा ती त्याला समजावायला लागली, मग तिने जेव्हा हा पॉइंट काढला, द्वेषाचा तिने फायदा घेतला. कुठला? की सुमित्रा, कौशल्याची तू दासी बनशील, तू राजमाता न बनता ती राजमाता बने. ही जेव्हा भावना, हा जेव्हा तिने पॉइंट छेडला, तेव्हा तिचं मन दूषित व्हायला सुरुवात झाली. म्हणजे त्या हृदयावर जर कठोर थर होता, एक कठोर थर म्हणजे आतमध्ये प्रेमाचं वातावरण होतं रामचंद्रांप्रती, त्यांच्या फॅमिलीप्रती. पण जेव्हा पुन्हा पुन्हा त्याच्यावर हॅमरिंग होऊन त्याला जेव्हा एक छिद्र पडलं ना, तेव्हा त्या छिद्राने आतमध्ये जाऊन प्रदूषण करायला सुरुवात केली आणि ते हळूहळू छिद्र मोठं झालं. नारळाच्या वरचं कव्हर ना फार कडक असतं, म्हणून आतमध्ये काय जाऊ नाही शकत. पण जर त्याला छेद पडला तर आतमधला नारळाचा पार्ट आहे तो पूर्ण नासतो, खराब होतो. अशाच पद्धतीने ते खराब झालं, नासून गेलं कैकेयीचं हृदय. आणि मग ती एक एक गोष्ट ऐकायला लागली. ती म्हणजे अच्छा, हो, अच्छा अच्छा अच्छा. आणि मग जेव्हा मंथराला वाटलं की आता मी हिला पूर्णपणे कॅप्चर केली, वश मध्ये केली, तेव्हा मंथरा म्हटली की हे कैकेयी, माझा स्वभावच असा आहे की मला कोणाचं वाईट बघवत नाही आणि तुझं वाईट होईल आता याच्या पुढे, म्हणून मी तुला सद उपदेश देते. याच्यामध्ये माझा काहीही निजी स्वार्थ नाहीये. लेकिन वास्तविक बघितलं तर कोणाचा स्वार्थ होता? मंथराचा स्वार्थ होता. कारण ती कनिष्ठ ठरली गेली असती, कारण कौशल्या राजमाता, सुपेरियर राणी बनली असते तेव्हा. म्हणून ती म्हणते माझा स्वार्थ नाही आणि मी तुझ्यासाठी करते आणि म्हणून मी सांगते तसं ऐक. आता कैकेयी पूर्णपणे शरणागत झाली. तद्विद्धीपणी पाहतेन परिप्रश्नेन, आता प्रश्न करायला लागली. कोणाला? मंथराला. काय? तू सांग, मी तुला शरणागत झालेलो आहे. हे देवी अक्षरशः अशी स्तुती करते. रामायण मध्ये जे वर्णन येतं त्याच्यामध्ये मंथरा कैकेयी अशी स्तुती करते की हे मंथरा, तू किती सुडौल आहेस. मंथरा ही काय सुडौल? मंथरा ही कुबडी स्त्री होती. कुबडी स्त्री काय सुंदर दिसते? तिचं कुबड जर असं पाठीवर निघालेलं असेल तर मान तर काय दिसणार नाही, अशी लागलेली असेल, झुकलेली असेल, दबलेली असेल आणि चालताना ती वाकडी चालत असेल, हातात काठी घेऊन किंवा सपोर्ट घेऊन. काही सुंदरता नाही. पण कैकेयीला काय दिसायला लागला की मंथरा तू किती सुंदर आहेस. आणि जसं उपमा बघा किती सुंदर देते कैकेयी. जसं एका हवेच्या झुळूकने सुंदर सरोवरातील एक कमळ, सुगंधित कमळ
जसं त्या हवेने असं झुकतं, जसं ते कमळ झुकतं त्या पद्धतीने तुझं ही कुबडमुळे तू अशी झुकलेली आहेस. कुठे तो कमळ, कुठे ते हवेचं झुळूक आणि कुठे ही मंथरा. विचार करा. आणि माझी अशी इच्छा आहे की हे मंथरे, जर तू म्हटलेलं प्लॅनिंग जर सक्सेस झालं तर मी तुझं हे जे कुबड आहे ना, या कुबडला मी सोन्याने मडवेन, सोन्याचं त्याला आवरण करेन. तू मला एवढी प्रिय आहेस. म्हणतात ना, आपला तो बाब्या, दुसऱ्याचा कार्ट. किती पण शमडा जरी मुलगा असेल तरी आईला तो प्रियच वाटतो. त्याच्यामध्ये स्वार्थ आहे, प्रेम पण आहे. मंथरा या पद्धतीने विचार करत, काही या पद्धतीने विचार करत. म्हणजे बुद्धी व्यक्तीची किती कुठल्या स्तराला जाऊ शकते हे आपण या प्रसंगातून शिकतो. आणि मग मंथराने तिला प्लॅनिंग केलं की हे बघ, माझ्याकडे एक योजना आहे की तू पूर्वी आठव, तुझे 2 वरदान तुला दशरथाने दिले होते, कबूल केले होते, तू मागितलेच नाहीस. ते घ्यायची आता वेळ आलेली आहे. तू हे 2 वर आता माग. म्हणून आता हे 2 वर हे जे दिले होते, ही घटना कोणाला माहिती होती? ही घटना राज्यात जेव्हा युद्धाचा जेव्हा प्रसंग होता तेव्हा कैकेयी आणि दशरथ महाराज हे दोघे तिथे होते आणि बाकी सैन्य आणि हे देवतांसाठी युद्ध करत होते. तिकडनं आल्यानंतर ते विजयी होऊन आले जेव्हा, तर तेव्हा राज्यामध्ये त्यांचं सुंदर स्वागत झाला. पण ही जी इंटरनल ज्या गोष्टी आहेत त्या बाहेरच्या लोकांना माहिती नसतात, गुपित आहे. पण मंथराला कसं कळलं? कारण मंथराचा क्लोजनेस कैकेयीशी एवढा होता की कैकेयीने ही गोष्ट तिला सांगितली होती. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपला सिक्रेट कुठल्या व्यक्तीला आपण डिस्क्लोज केलं पाहिजे, कुठल्या व्यक्तीला आपण सांगितलं पाहिजे, हे पण खूप महत्वाचं आहे. जर आपण अशा व्यक्तीला जर आपलं सिक्रेट सांगितलं तर तो व्यक्ती त्या सिक्रेटचा गैरफायदा घेऊन आपली बुद्धी भ्रष्ट करू शकतो. म्हणून योग्य व्यक्ती, जसं प्रभुपादांच्या या मिशन मध्ये आणि परमपूज्य राधानाथ महाराजांच्या या प्रचार कार्यामध्ये एक सुंदर प्रयोजन केले त्यांनी. ऑफिशियली एखादा व्यक्ती काउन्सिलर म्हणून एक नियोजित केला जातो की जिथे आपण आपला ट्रस्ट, विश्वास ठेवू शकतो आणि आपल्या गोष्टी आपण प्रकट करू शकतो, जेणेकरून आपल्याला एक मार्गदर्शन आणि माहिती मिळेल. पण ज्याला आपण ते प्रकट करतोय तो निस्वार्थ आहे का, ही महत्वाची भूमिका आहे. तो जर निस्वार्थ नसेल तर तो त्याच्या स्वार्थासाठी आपला उपयोग करू शकतो, गैर उपयोग करू शकतो. म्हणून आपण निस्वार्थी व्यक्ती जवळच ते डिस्क्लोज केलं पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि मंथराने कैकेयीनेही चुकीच्या व्यक्तीसोबत केलं होतं आणि म्हणून त्याचे परिणाम तिला भोगावे लागले आणि तिने वेळेवर ही या 2 वरांचा उपयोग करून घेतला, स्वतःला एक श्रेष्ठ दासी ठरवण्यासाठी. आणि मग पुढे मग तिने एक प्लॅनिंग केलं की कशा कशा पद्धतीने तू स्टेप बाय स्टेप कशा ठिकाणी राहा, कुठल्या ठिकाणी राहा, कसे वस्त्र धारण कर, एकदम डिटेल दिले रामायणमध्ये. तू वस्त्र कसे धारण केले पाहिजेस, तुझा मूड कसा असायला पाहिजे, चेहऱ्यावरचे भाव कसे असायला पाहिजे, कुठल्या भवनमध्ये जा. कोप भवन म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये असा एक रूम पण असायचा की ज्या रूम मध्ये राग आला की त्या रूम मध्ये जायचे लोक. तेव्हा भवन होते, मोठी मोठी राजवाडे होते, कोप भवन ज्याला म्हणायचे. त्या भवन मध्ये जर कोण गेला तर रिलेटिव्हला, बाकीच्या नातेवाईकांना समजेल की हा आता रागावलेला आहे, याला जाऊन आपण मनवलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे. तर असं त्याचं सुंदर आणि डिटेल्स वर्णन आहे. त्याच्याविषयी चर्चा पुढे अद्वैत कृष्ण प्रभू फार सुंदर पद्धतीने करतील. तर आपण इथे थांबूया. 7:20 झालेले आहेत. कोणाचे काही प्रश्न असतील तर, जर ह्या शृंखले किंवा आता जी आपण चर्चा केली त्याच्या संदर्भात जर कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. आपण त्याच्यावर थोडासा चर्चा करण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्णा. गोपीनाथ लीला प्रभू. यस प्रभू. हरे कृष्ण.
कोणी काही क्वेश्चन्स वगैरे आहेत का? येस येस. भक्तांना विनंती आहे की जर काही प्रभूजींनी सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल जर काही कोणाला प्रश्न असतील तर कृपया अनम्यूट करून विचारा, अन्यथा चॅट बॉक्स मध्ये टाईप सुद्धा करू शकता. प्रभूजी आपल्याला उत्तर देतील. तर अनाउन्समेंट करू शकतो. प्रश्न येईपर्यंत अनाउन्समेंट करू शकता असं प्रभूजी म्हणतात. येस. ऍक्च्युली मी प्रभूजींना श्रीमान अद्वैत कृष्ण प्रभूजींनाच विनंती करतो की त्यांनी प्रभूजींचं गुणगान गावं. आणि मला फक्त एक प्रसंग सांगावासा वाटतो हा की सुरुवातीला अद्वैत कृष्ण प्रभूजींनी सांगितलं आणि श्रीमान रास यात्रा प्रभूंनी सांगितलं की आमची मैत्री आहे. तर ते दूध आणि पाणी यांची एवढी घट्ट मैत्री आहे, तशी प्रभूजींची पण एवढी घट्ट मैत्री आहे, ती वारंवार आपल्याला लाभत राहो. आमच्यामध्ये काय दूध लिंबू पडू नये यासाठी प्रार्थना करा. हे लिंबू पडलं तरी पनीर होईल आणि ते बघून ऑफर होईल, त्याला काय एवढं. दूध पाठायला पाहिजे. आणि प्रसाद घ्यायला आम्ही असू प्रभू. तर खूप सुंदर प्रभू. रासयात्रा प्रभूंविषयी सांगून तेवढं आम्ही कमी आहे. युजली मला त्यांच्याकडनं फार प्रेरणा मिळते. एक मिनिट, लेक्चर काही नाही, नोट्स नाही, हे क्वेश्चन नाही. हा. तर प्रभूजींविषयी मला तर भरपूर प्रेरणा मिळते. युजली ते तिकडे एकटे राहून म्हणजे भरपूर वेळा प्रचार कार्यामध्ये वरिष्ठ मार्गदर्शनाशिवाय पण वरिष्ठ मार्गदर्शन असतोच मुळी, त्याशिवाय गोपीनाथ मंदिराची नाशिक मंदिरात इकडे जाऊन तिथून त्यांनी मार्गदर्शन घेऊन फार प्रचार चांगल्या प्रकारे करतायत भुसावळमध्ये. आणि वरच्यावरून मी फोन करत असतो किंवा ते फोन करत असतात. आणि महाराजांची यात्रा किंवा इतर असे ब्रह्मचारी यात्रा असते त्यावेळेला त्यांची आमची भेट होत असते मुळे. पण युजली आमचा स्वभाव थोडा माझा स्वभाव थोडा जॉली असल्यामुळे खूप वेळा मी त्यांना आरेतुरे करत असतो बडबड, पण ते मला सहन करतात. परंतु त्यांचा एक गुण मला फार आवडतो, तो म्हणजे काय की ते शास्त्र अध्ययनामध्ये मला फार इन्सिस्ट करत असतात दरवेळेला. मला म्हणजे अरे तुझं कुठं वाचन झालंयस, कुठवर झालेलं आहे, आता अलीकडे विचारत नाही मुळे त्यांना कळालंय की हा काय सांगून काय ऐकत नाही मुळे. परंतु मला माहितीये की त्यांनी त्या काळामध्ये किती औरंगाबाद कुठला 2000 शिक्षण करायचं तुम्ही तिकडे. आता पण करतात 2008 हा, तर 2008, 9, 10 या दरम्यान त्यांनी इतकं सुंदर पुस्तक वितरण, अक्षरशः सायकलवर जाऊन सगळे पुस्तक घेऊन जायचे आणि सायकलवर पुस्तक वितरण करायचे. त्याशिवाय तिथून आल्यानंतर त्या राधा मुरलीधरांचं सुंदर विग्रह आहेत, त्यांच्यासाठी भोग बनवायचे. भोग बनवून झाल्यानंतर तुम्हाला त्यांना सर्वांना dressing विनंती करायचं. आहे की जर तिकडे कुठे आले भुसावळला हा. मंदिरामध्ये जरूर या. मंदिर स्टेशन पासून जवळ आहे. हा, तर ते प्रयोजन करू शकता. मी पण अजून गेलो नाही. प्रभूजी बोलून थकले, पण मी काय आम्ही थोडा गोविंदजींच्या प्रती एवढं अटॅच आहे की निघायला पाय निघत नाही तिकडनं. तर असो, परंतु त्यांच्या या पुस्तक वितरणा संदर्भात मला तर भरपूर वेळा सांगू वाटतं की ते सायकलने प्रचार करायचे आणि तिकडे जाऊन पुस्तक वितरण करायचे. तिथून आल्यानंतर पुन्हा कुकिंग करणं, कुकिंग झाल्यानंतर पुन्हा सगळ्यांसाठी प्रवचन देणं. तर फार म्हणजे आपण जे काही प्रभुपाद ह्या सगळ्या लोकांचे कसे जे काही संघर्षमय कार्य आपण ऐकतो, तसे ऍक्च्युली हे जीवनात त्यांनी केले. तर मी बरेच गोष्टी आहेत पण बोलायला थोडा वेळ कमी. तर आपल्याला फार मोठं भाग्य आहे की असं प्रभूजींचं सुंदर संघ मिळाला. तर अजून कुणाला काही बोलायचंय, प्रश्न वगैरे आहेत, नाहीतर मग आपण इथं थांबू शकतो मीटिंग. हरे कृष्ण. हा, हरे कृष्णा. कोण बोलतोय? खूप सुंदर क्लास, खूप प्रेरणादायी क्लास ऍक्च्युली. खूप खूप धन्यवाद. तर एक प्रश्न असा होता की अशी मंथरा ही कधी आपल्या जीवनामध्ये येऊ शकते, प्रभूजी बोलले लिंबवासारखी. तर ह्या मंथरेपासून लांब राहण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा काय उपाययोजना करू शकतो आपल्या जीवनामध्ये? हरे कृष्णा. रोजी कोण बोलताय तुम्ही? मोरे मोरे. शंकर मोरे प्रभूजी होते प्रभूजी. हो, शंकर मोरे. ओके, ठीक आहे. येस.
मंथरेसारखे व्यक्तीकडून पासून आपल्याला जर दूर राहायचं असेल तर आपण जर तो प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा आपण लोकांना जज करायला लागू की कदाचित हे तर मंत्र नाही. सत्संगला आल्यानंतर कदाचित आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा एखादी गोष्ट घडली किंवा एखादा व्यक्ती बोलला तर मनामध्ये लगेच वाटेल की अरे निंबू आहे वाटतंय हा, किंवा मंत्र आहे वाटतंय की. माताजींना वाटेल की मंत्र आहे आणि प्रभूजींना वाटेल की निंबू आहे. तर ही भावना मनामध्ये न ठेवता आपण सर्वांशी जर प्रेमाने वागणं आणि प्रांजळ मनाने जर वागणं जर ठेवलं तर निश्चितच बऱ्याच वेळा अशा गोष्टी असतात की व्यक्ती जेव्हा आपण एका कपटी भावाने जेव्हा आपलं बिहेव किंवा ज्याला आपण दुजा भाव म्हणू, म्हणजे बाहेर काहीतरी वेगळं आणि आतमध्ये काहीतरी वेगळं, याला कपटपणा म्हणतात किंवा दुजा भाव म्हणतात. असं जेव्हा आपण व्यवहार ठेवतो ना तेव्हा ह्या गोष्टींना बळी पडतो. पण जेव्हा आपण प्रांजळपणे आणि जसं म्हणजे स्वतःला आपण ज्या पद्धतीने आहे ऑनेस्टली ज्याला आपण म्हणू शकतो, इमानदारी पद्धतीने जेव्हा आपण स्वतःला प्रेझेंट करतो ना तेव्हा आपल्याला पण आपल्यासोबत इमानदारी लोकच भेटतात. त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी मॅच. आणि एक म्हणून तुम्हाला असा अनुभव असेल प्रत्यक्ष तुमच्या जीवनामध्ये की एक इंटेलेक्च्युअल व्यक्ती दुसऱ्या इंटेलेक्च्युअल व्यक्तीप्रती आकर्षित होतो किंवा इंटेलेक्च्युअल व्यक्तींना आकर्षित करतो. आणि एखादा साधा सिंपल किंवा प्रामाणिक व्यक्ती असेल त्याच्याजवळ असे साधे सिंपल प्रामाणिक लोक आपोआप आकर्षित होतात. म्हणून पहिला एक आपला नुसका किंवा एक पॉइंट आपण घेऊ शकतो याची काळजी घेण्यासाठी की बी ऑनेस्ट. आपण इमानदार राहिलो पाहिजे आणि जसं आहे तसं स्वतःला प्रेझेंट ठेवलं पाहिजे विदाऊट एनी ड्युप्लिसिटी किंवा विदाऊट एनी कपटीपणा भाव न ठेवता. हा पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, बी ऑनेस्ट. दुसरं, वैष्णव संघामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा जसं आपण म्हणून एक व्यक्ती जेव्हा काउन्सिलिंग एक ठिकाणी होती, मॅरेज ब्युरो किंवा मॅरेज काउन्सिलिंग, तेव्हा एक काउन्सिलर सांगत होते की ते एक कपल आला होता त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला की सर आम्हाला तुम्ही सांगू शकता की आमचं जे भांडण होतं घरी ते रोज आमचं वाजतं, ते असं वाजू नये किंवा असं भांडणं होऊ नये, आम्ही काय केलं पाहिजे. त्या काउन्सिलरने सांगितलं की तुम्ही रोज लग्न केलं पाहिजे. तेवढं रोज लग्न तेवढं नाही, मग कमीत कमी तुम्ही दरवर्षी लग्न केलं पाहिजे. त्या पुरुषाला सांगितलं की दरवर्षी लग्न करा. ते म्हटलं की अहो तुम्ही तर डायरेक्ट डायव्होर्सची गोष्ट करताय, आम्ही तुम्हाला हे म्हणतोय की विचारतोय की आम्ही एकत्र कसे चांगलं राहिलो पाहिजे याच्याबद्दल काउन्सिलिंग करा. तुम्ही म्हणताय की लग्न केलं पाहिजे दरवर्षी. ते म्हणतात लग्न तुम्ही दरवर्षी करा पण एक दुसऱ्यांशीच करा, दुसरे जोडीदार नका शोधू. याचा अर्थ असा आहे की लग्न झाल्यानंतर 1 किंवा 2 वर्ष तुमचे भांडणं बघा कमी असतील खूप, कारण एक दुसऱ्याच्या प्रती जे प्रेम आहे, दुसऱ्याला समजून घेण्याची भावना आहे आणि एक दुसऱ्याची सेवा करण्याची जी प्रवृत्ती आहे ती ह्या 2 वर्षामध्ये जास्त राहते. जसे जसे वर्ष वाढत जातात ना तसे तसे दोष दिसायला सुरुवात होतात. त्यांनी म्हणलं की तुम्ही दरवर्षी लग्न करा, म्हणजे 1 वर्षाच्या लग्नानंतर जो भाव आहे तो हमेशा ठेवा, म्हणजे तुमची भांडणे जास्त होणार. सेम आपण जेव्हा नवीन नवीन भक्तीमध्ये येतो ना तेव्हा आपली जी भावना असते ना सगळ्यांना बघण्याची, स्वतःबद्दल बघण्याची भावना असते, अरे मी किती पतित आहे, मी किती निम्न आहे, हे भक्त बघा कसे. शुद्ध भक्ताच्या स्तरावर सगळ्यांना बघत राहतो. आणि नेमका काही वर्ष गेल्यानंतर आपण काय होतो माहिती का, सिनियर एक सिनियर भक्तांचा आपल्याला एक स्टॅम्प. आणि प्रभूजी पण म्हणतात अरे प्रभूजी, आमचे अद्वैत कृष्ण प्रभू पण तुम्हाला म्हणतील अरे प्रभूजी तुम्ही किती चांगलं सेवा करताय, अरे प्रभू यू आर द बेस्ट. मग आपल्याला काय वाटतंय, अरे प्रभूजी साक्षात मला म्हणतात. आणि जेव्हा असं आपल्याला जेव्हा ग्लोरिफाय केलं जातं ना तेव्हा आपल्याला 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. जेव्हा आपल्याला ग्लोरिफाय केलं जातं तेव्हा एक गोष्ट म्हणजे काय की आपण त्यातून नम्र बनलो पाहिजे की नाही माझ्यामध्ये ती योग्यता नाहीये, नम्र बनलं पाहिजे. दुसरं की आपल्याला त्यातून प्रमोट केलं जातं, अजून वर उचललं जातं. कधी कधी जे ग्लोरिफिकेशन असतं ना ते दुसऱ्या अँगलचं असतं. कुठलं माहितीये, आपल्यामध्ये गुण नाहीयेत ते, पण प्रभूजी जेव्हा पुन्हा पुन्हा म्हणतात अरे प्रभूजी तुम्ही तर एकदम, तेव्हा प्रभूजीला वाटलं पाहिजे की अरे माझ्यामध्ये नाहीये पण प्रभूजींसारखं मला तसं बनायला पाहिजे.
हा प्रमोट करण्याची भावना त्याच्यामध्ये असते. हे जेव्हा आपण गृहीत धरतो किंवा आपण जाणतो तेव्हा आपण आपोआप नम्र बनतो. आणि ही भावना जेव्हा आपल्यामध्ये असेल तेव्हा असे लोक जरी आपल्या जीवनामध्ये असतील तरी ते फ्रिक्वेन्सी मॅच होत नसल्यामुळे ते जास्त वेळ आपल्याजवळ राहणार नाही. आणि हा सेकंड पॉइंट. आणि थर्ड, की आपण हमेशा स्वतःला, म्हणून महाराज ह्या पॉइंटवर जास्त स्ट्रेस करतात. त्रिनादपि शुनीचैन तरोर एव सहिष्णुना अमानेन मानदेन कीर्तनीय सदा. पण नम्रतेची भावना जर हमेशा ठेवली तर अशा व्यक्तींना आपण बळी नाही पडू शकत. चौथा पॉइंट महत्वाचा आहे की हमेशा आपण काउन्सिलिंग मध्ये राहिलं पाहिजे, मार्गदर्शन राहिलं पाहिजे. जरी आपल्याला वाटलं की असा प्रसंग किंवा असे व्यक्ती मला दिसतायत किंवा मला जाणवत आहेत, लगेच आपण आपल्या अथॉरिटीला, सिनियरला सांगायला पाहिजे की जे असं असं मला वाटतंय किंवा असं असं मला होतंय, तर तुमचं काय सजेशन आहे. आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपला जो विजन असतो ना त्याला म्हणतात सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय माहितीये का? सिंह कसा बघतो समोर, त्याला म्हणतात फ्रंट व्ह्यू. पण जे सुपिरियर असतात ना ते असे वरून बघतात, जसे बघा आता वरून बघतात रोज, त्याला म्हणतात विहंगावलोकन. विहंग म्हणजे माहितीये, विहंग म्हणजे गरुड, दृष्टी कशी असते, वरून असते, टॉप व्ह्यू असतो, ज्याला आपण 3 डायमेन्शन म्हणतो ना, 3D. दुसऱ्या सगळ्या अँगलने तो बघत असतो आणि तो चांगला कन्क्लुजन आपल्याला देऊ शकतो. म्हणून जर आपण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राहिलं तर आपण अशा व्यक्तींपासून नक्कीच वाचू शकतो. मार्गदर्शनाने राहिलं तर असे पण प्रश्न किंवा असे पण अपघात आपण टाळू शकतो जे आपल्याला माहिती पण नाही की घडतील म्हणून. म्हणून आपण त्या मार्गदर्शनामध्ये हमेशा राहिलो तर ह्या पद्धतीने जर आपण राहिलो तर नक्कीच आपण अशा व्यक्तीपासून वाचू शकतो. आणि मग बाकी हा पास्ट टाइम्स आपण लक्षात घेऊ शकतो की मंत्रा कशा कशा पद्धतीचे होते, किती किती सूट तिला दिली गेली पाहिजे होती, हे आपण हमेशा लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. बाकीचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या भक्तांचे. तुम्ही मला तुमचा पावन संघ दिला आणि खास करून तुम्ही आता धामामध्ये बसलेला आहात, तिथून मला तुमचं दर्शन दिलं, एक धामाचं स्मरण दिलं, देवधामाचं. माझा विचार होता की देऊला यावं, तिकडे दर्शन घ्यावं, पण योगायोगाने मला उद्या जायचंय, त्याच्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी पूर्ण आलो पाहिजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि देवधामाचा संघ घेण्यासाठी, इंद्रायणी स्नान करण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्व भक्तांचे. बाकी काही तुमचे प्रश्न असतील, प्रभूजी सक्षम आहेत तुमचे उत्तर देण्यासाठी, तुम्ही त्यांना विचारू शकता. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हरी प्रभूजींनी बोल. खूप सुंदर मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल सर्व श्री भक्तांनी श्री राधा unmute करून गोविंद प्रभूजींना भगवान जोरदार की जय, 3 श्री वेळा हरिबोल प्रभुपाद म्हणून की धन्यवाद जय. देऊया. हरी हरी बोल. बोल. हरी हरी बोल. बोल. हरी बोल. श्रीमान रासयात्रा प्रभू की जय. जय हो, जय हो, जय हो. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. भक्तांना विनंती आहे, उद्या सकाळी ठीक 6 वाजता जपाटॉक असेल आणि त्यानंतर 7:30 वाजता श्रीमान आलोकनीताई प्रभू यांचा भागवत क्लास असेल. हरे कृष्ण.